तर मी भीमराव कर्डे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जनतेतून आता मागणी सुरू झालेली आहे की सरकार बरखास्त करा, केंद्राचं करा, राज्याचं करा. नरेंद्र मोदींना जोळी घेऊन जे नरेंद्र मोदी म्हणत होते की मैं तो फकीर आदमी हूं, कहा भी चला जाऊंगा झोला पकड के, तो आता जोळी पकडून नरेंद्र मोदींना आता पाठवण्याची वेळ आलेली आहे. बघा, जोपर्यंत जर्मनी बरबाद झाला नाही तोपर्यंत तिथल्या राष्ट्राध्यक्षाचं सगळं काय खरं वाटायचं लोकांना. तसंच आता भारतात सुद्धा झालेलं आहे की नरेंद्र मोदी काहीही म्हणाल ते लोकांना खरं वाटतंय, कारण की हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान त्याच्यावरती सगळं सुरू आहे. जे 2014ला जे विकासाचा अजेंडा नरेंद्र मोदींनी आणला होता, सबका साथ सबका विकास, हे जे सगळं आणलं होतं, आता ते कुठेतरी फेल ठरलेलं आहे. सगळ्या गोष्टी फेल ठरलेल्या आहेत. आणि आता फक्त नरेंद्र मोदींचा एकच दावा आहे, फक्त हिंदू, मुस्लिम, गोरक्षक म्हणजे वेगळ्या देशाकडं 22 राज्यात सरकार आहे नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाचं, आणि केंद्रात सरकार आहे. आता ह्या सगळंच्या सगळं उलट पालट होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांचा उद्रेक आहे. कांद्याला बाजारभाव नाही, शेतीमालाला कुठल्याच बाजारभाव नाही, व्यापारी संतुष्ट नाही त्या जीएसटीमुळं, नागरिक हैराण आहेत महागाईमुळे, असे प्रचंड मुद्दे आहेत. तर चला, कोण म्हटलं नरेंद्र मोदींना? बघा, आता ती सुरुवात झालेली आहे लोकांची की सरकार बरखास्त करा असं म्हणण्याची. तर नेमका काय विषय, कसा आहे, काय लोकांचं मत आहे, तेच आज आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच आपल्या लक्षात येईल की नेमकं काय आहे ते. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 2014 साली भारतीय जनता पक्ष देशामध्ये आणि राज्यांमध्ये सत्तेमध्ये आला. सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी अशी जी हवा ताईट केली की सबका साथ सबका विकास, स्किल डेव्हलपमेंट, 100 स्मार्ट सिट्या बनवणार, वेगवेगळं सगळं हे केलं. पेट्रोल डिझेलच्या ज्या खाणी आहेत त्या शोधण्याचं काम करणार, सोन्याच्या खाणी शोधण्याचं काम करणार, पेट्रोल डिझेलचं जे साठवणूक केंद्र आहेत आपली ते वाढवणार असं सांगितलं गेलं. परंतु मात्र यापैकी एकही गोष्ट झालेली नाही. आपल्याला फक्त सांगितलं जातं की देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे, परंतु विकास नाही, देशाचा भकास झाला हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. म्हणजे आता जवळपास 22 राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आणि 22 राज्यातली जनता उद्रेक करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे 22 राज्यातली जनता असंतोष आहे. आता देशामध्ये आपण जर पाहिलं तर कुठला एखादा वर्ग असा आहे का की तो संतुष्ट आहे नरेंद्र मोदींच्या कामकाजावरती? हिंदू म्हटलं तर सगळे हिंदू परेशान झालेले आहेत, मुस्लिम सगळे परेशान झालेले आहेत, सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे परेशान झालेले आहेत, व्यापारी वर्ग परेशान झालेला आहे, अधिकारी वर्ग परेशान झालेला आहे. अधिकारी वर्गांवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकला जातो. विकासाची कामं बाजूलाच राहिलेली आहे, फक्त तेवढ्यापुरतं चाललेलं आहे. शेतकऱ्याचा शेतीमालाला कसलाच बाजारभाव नाही, कांदा पिकाला बाजारभाव नाही, तुरीला बाजारभाव नाही, हरभऱ्याला बाजारभाव नाही, ना कशालाच बाजारभाव राहिला नाही. आणि हे सगळं असताना सुद्धा भारतीय जनता, आता लोक म्हणतील की बाबा नरेंद्र मोदींनी जर विकास केला नाही तर भारतीय जनता पक्षाचं सरकार कसं काय आलं? भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं का ते आणलं गेलं? निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ईडी, सीबीआय हे सगळं नरेंद्र मोदींच्या हातात बाहुलं बनलेलं आहे. त्यांना जरी स्वायत्ता जरी असली तरी ते स्वायत्त काम करत नाहीत. नरेंद्र मोदी यांचा हस्तक्षेप आहे. SIRच्या नावाखाली लोकांची मतं कमी करण्यात आली गेलेली आहेत आणि मतं कमी करून हे सरकार जिंकून आलेलं आहे. जसं आपण पश्चिम बंगालमध्ये पाहिलं, पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं की तिथं SIRच्या नावाखाली 93 लाख मतं कमी केली आणि सरकार भारतीय जनता पक्षाचं आलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अशाच काही गोष्टींमुळे आता लोकांचा उद्रेक वाढलेला आहे. लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजे विकारचोट सरकार आहे. बघा, आता हे कांदा शेतकऱ्यांचा आहे, हे ऐका. असं चालू राहिलं पाकिस्तान वाणी ना गट शेती केली शेतकरी सुलभ झाला. काय
₹60 गेला. लोक आता पाकिस्तानचं गुणगान गायला लागले, बांगलादेशचं गुणगान गायला लागले, नेपाळ सुधारायला लागला असं लोकांना वाटायला लागलं. परंतु आमच्या देशामध्ये नरेंद्र मोदींना फकीर माणसानं सगळी फकीर वाट लावली. आपल्याला लागलं मोदी सरकार, प्रत्येकाला मोदी सरकार. आता 3-3 रुपयांनी भाव वाढले पेट्रोल डिझेलचे. बरोबर. मग तुम्ही मला एक सांगा, आता ट्रॅक्टरवाले आता समजा जर बघा. 5 रुपयाने डिझेल वाढलं, 5 रुपयांना डिझेल वाढलं, आम्ही 500 रुपये तिकडे शेतकऱ्याचे लगेच लोकांनी टाकून मेला का शेतकरी जिवंतपणी. मग आता 700 रुपयाने किती पैसे येणार आहेत? खरी परिस्थिती. मग ही परिस्थिती देशामध्ये झालेली आहे. अदानी अडानीला देशातल्या सगळ्या जमिनी देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं सुरुवात केलेली आहे. त्यात आदिवासी लोकांच्या जमिनी, आदिवासींचे जंगली पाडे, आदिवासींचे पाडे, ह्या सगळ्याच्या सगळ्या जमिनी, लाखो हेक्टर जमिनी ह्या नाममात्र भाडेतत्व म्हणजे 1 रुपयावरती ह्या सगळ्या जमिनी देण्यात येतात. 1 रुपयामध्ये चहा येत नाही, परंतु अदानी अडानीला ह्या सगळ्या जमिनी देण्यात येत आहेत आणि यामुळे सुद्धा देशामध्ये प्रचंड असा उद्रेक निर्माण झालेला आहे. आता दुसरी गोष्ट बघा, यामध्ये आता आपली परिस्थिती जी आहे देशाची ही नेदरलँड पेक्षाही भयानक होणार आहे असं ट्रम्पनं सांगितलेलं आहे. ट्रम्प म्हणजे नरेंद्र मोदींना टोटल ब्लॅकमेल करून टाकलेला आहे. ट्रम्पनं जी एपेस्टिन फाईल आहे त्या एपेस्टिन फाईलमुळं नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल केलेलं आहे. नरेंद्र मोदी फक्त ऐशोआराम करणं आणि देशामध्ये फिरणं ह्याच्याशिवाय दुसरं काय राहिलेलं नाही. तर दुसरा पण एक व्हिडिओ आहे बघा, ते आता हे बघा, ही गटर लाईन आहे आपल्या, म्हणजे जे पुण्यामध्ये विकास सांगितला जातो भारतीय जनता पक्षाकडून, तर हा विकासाचा नारा आहे बघा. हे सगळ्या गटरा तुंबल्या, सगळं म्हणजे विकास हा कुठं राहिलेलाच नाही, फक्त शब्द राहिलेला आहे विकास म्हणाय पुरता. म्हणजे अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे आणि ही भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर दुसरा भी एक होगा, जनतेचं काय म्हणणं आहे ते ऐका. अभी आप देखो सोने का है, जिसे आप मैंने अनाउंसमेंट किया प्रधानमंत्री जी ने, और फिर इसके बाद तुरंत देखो कल 9,000 बढ़ गया, शादी में 20,000 बढ़ गया. बघा, तो फिर मतलब क्या है? पेट्रोल में जनता को तो ये भुगतना है. और कितना डलाते थे? डलाने को तो भाई जितना चल रहा है तो उसके हिसाब से डलाना है. आप कह रहे हैं और वो सामने मोदी जी लगे. हाँ तो क्या कर सकते हैं भाई, मोदी जी तो जनता परेशान है ना. हमारा कहने का मतलब है और भी सरकारें थी, मान लो 70 साल जो भी है, लेकिन उनके टाइम पे इतना दहशत नहीं थी जनता के बीच. ये झंडा लगा क्या? ये बात क्या है, झंडा लगा तो क्या है, उससे कुछ मतलब नहीं. लेकिन हम भी तो भाई जनता में ही आते हैं ना. जनता में आते क्या करते हैं, है ना? क्या करते हैं? हमारा मैकेनिकल का काम है, मैकेनिकल इंजीनियर है. अच्छा, बघा, इंजिनियर आहे हा. पार्टी से भी है, लेकिन अफसोस भी है भाई. झंडा उतर जाएगा? नहीं, झंडा काहे के उतरेगा, झंडा नहीं उतरेगा. लेकिन क्या है कि भाई वो सबके लिए है, जैसे हम वैसे जनता है, तो हर एक आदमी के लिए है. पेट्रोल पंप के जो बघा, कर्मचारी इंजिनियर परेशान आहे, डॉक्टर परेशान आहे, वकील परेशान आहे, सगळीचे सगळे लोक देशामध्ये परेशान आहे. दुसरा एक व्हिडिओ बघा माझा हार्मोनचा ह्याचा. है कि दुनिया का वेणुगोपाल धरती का सबसे बड़ा तेल का खजाना था, जो कभी दक्षिण अमेरिका का सऊदी अरब कहलाता था. आज वहां के लोग कचरे के ढेर में रोटियां क्यों तलाश रहे हैं? मैं बात कर रहा हूँ वेनेजुएला की. बघा, एक ऐसा देश जो सोने की थाली में खा सकता था, आज दाने दाने को मोहताज है. और आज की इस सुबह ठीक उसी काली परछाई का रुख भारत की तरफ हो गया है. अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप की चेतावनी साफ है, सीधी है और बेहद खतरनाक है. भारत हमारी बात मान ले, वरना जो हाल वेनेजुएला का हुआ वही भारत का करेगा. ये सिर्फ एक सियासी बयान नहीं है, ये एक अल्टीमेटम है. ये एक महाशक्ति की हताशा है जो अपनी गिरती हुई साख को बचाने के लिए भारत जैसे विशाल देश को बलि का बकरा बनाना चाहती है. आज के इस वीडियो में हम उस कड़वी सच्चाई का डीएनए टेस्ट करेंगे जिसे आपसे छुपाया जा रहा है. आप जानेंगे कि आखिर ट्रंप भारत के पीछे हाथ धोकर क्यों पड़ गए हैं. क्या वाकई भारत अगला वेनेजुएला बनने की राह पर है? अमेरिका हमारे किसानों और हमारी डेयरी इंडस्ट्री को क्यों खत्म करना चाहता है? और सबसे बड़ा सवाल, अगर भारत ने अमेरिका के सामने घुटने नहीं टेके तो क्या हम अमेरिका के आर्थिक परमाणु बम यानी सैंक्शंस का सामना कर पाएंगे? ये वीडियो आपकी और आपके परिवार के भविष्य से जुड़ा है, इसलिए इसकी एक एक बात को गौर से सुनिएगा. शुरुआत होती है ट्रंप के उस ताजा बयान से जिसने पूरी दुनिया में खलबली मचा दी. ट्रंप ने भारत को एक बार फिर टैरिफ किंग कहा.
उनका आरोप है कि भारत अमेरिकी कंपनियों के साथ नाइंसाफी कर रहा है, लेकिन इस बार उनके तेवर बहुत अलग है। वेनेजुएला में अभी हाल ही में जो तख्ता पलट और आर्थिक तबाही हुई, उसका उदाहरण देते हुए ट्रंप ने कहा है कि जो देश अमेरिका के आर्थिक हितों के खिलाफ जाएगा, उसका अंजाम अच्छा नहीं होगा। उन्होंने साफ संकेत दिया है कि अगर भारत ने तुरंत एक नई ट्रेड डील साइन नहीं की, तो अमेरिका भारत पर कड़े आर्थिक प्रतिबंध लगा सकता है। इस धमकी को समझने के लिए हमें पहले वेनेजुएला मॉडल को समझना होगा। आखिर अमेरिका ने वेनेजुएला को बर्बाद कैसे किया? बहुत से लोग सोचते हैं कि वेनेजुएला अपनी सरकार की गलतियों से बर्बाद हुआ। ये सच है, लेकिन ये पूरा सच नहीं। बघा हे असली ऐका, खेल था निर्भरता का जाल। अमेरिका ने दशकों तक वेनेजुएला को सिर्फ तेल बेचने पर मजबूर किया। वेनेजुएला को इतना आलसी बना दिया गया कि उन्होंने अपनी खेती बाड़ी बंद कर दी। सुई से लेकर अनाज तक सब कुछ अमेरिका से आयात होने लगा। जब वेनेजुएला पूरी तरह अमेरिका पर निर्भर हो गया, तब अमेरिका ने अपना असली रंग दिखाया और प्रतिबंध लगा दिए। नतीजा क्या हुआ? जिस देश के पास अरबों डॉलर का तेल था, वहां खाने के लाले पड़ गए। अब ट्रंप यही फॉर्मूला भारत पर आजमाना चाहते हैं। अब आप पूछेंगे कि भारत पर यह फॉर्मूला कैसे लागू होगा? हम तो नहीं है, बिल्कुल सही, लेकिन अमेरिका भारत के लिए एक दूसरा जाल बुन रहा है, और उस जाल का नाम है कृषि और डेयरी समझौता। अमेरिका पिछले कई सालों से भारत पर दबाव बना रहा है कि हम अपने डेयरी और कृषि बाजार को अमेरिकी कंपनियों के लिए पूरी तरह खोल दें। आपको लग सकता है कि अगर अमेरिका से चीज या चिकन भारत आ जाएगा, सगळं अमेरिकेतलं भारतात येणार आहे. म्हणजे चिकन असेल, दूध असेल, डेअरीचं सगळं शेतीमाल भारतामध्ये येणार आहे. आणि त्या ह्याच्यावरती नरेंद्र मोदीनं सह्या केलेल्या आहेत. आणि यामुळं बघा, शेती, कांदा सडतोय रानामध्ये, सडतोय कांदा, म्हणजे शेतीमालाला बाजार नाही. बघा, सगळे परेशान नरेंद्र मोदीमुळे झाले. शेतीमालाला बाजार नाही, डॉक्टर असंतोष आहे, इंजिनियर, वकील, सगळीच्या सगळी लोक असंतोष आहे. आणि नरेंद्र मोदी फक्त आणि फक्त ट्रम्पच्या इशाऱ्यावरती सध्या काम सुरू आहे, ट्रम्पच्या इशाऱ्यावर. आणि याच्यामुळंच लोकांचा उद्रेक व्हायला लागलेला आहे. लोकांना असं वाटतंय की आता जे 22 राज्यात सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं, हे सगळं उलथून टाकायचं आणि देशातलं सुद्धा नरेंद्र मोदींचं सरकार उलथून टाकायचं आणि बरखास्त सरकार करा, अशी लोकांनी मागणी करायला सुरुवात केलेली आहे. मी अनेक लोकांमध्ये जात असतो माईक घेऊन, तेव्हा सुद्धा मला अनेक मुलाखतींमध्ये लोक सांगत असतात की हे सरकार बरखास्त करून टाकणंच गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षानं, RSS संघ यांनी मिळून देशाची वाट लावलेली आहे. ह्या सगळ्या पुढाऱ्यांच्या मुलांनी इतर देशाची नागरिकत्व घेतलेली आहेत, इतर देशामध्ये ते राहायला गेलेले आहेत. आणि देश बर्बाद झाल्यानंतर ही लोक कधी बी देश सोडून इतर देशात राहायला जातील, असंही सांगितलं जातंय. आणि अशीच कारणं आहेत. बघा, जसा जर्मनी बर्बाद झाला होता, जसं व्हेनेझुएला बर्बाद झालाय आता अमेरिकेने केलाय, अशीच भारताची सुद्धा अवस्था करण्यासाठी ट्रम्प तयार आहे. आणि ट्रम्पच्या त्या दिशेने पावलं सुरू आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी हा, जे आपण सांगत होतो 56 इंची छातीवाला पंतप्रधान आहे वगैरे वगैरे, देशाचा विकास होईल वगैरे वगैरे सांगत होतो, हे सगळं साफ झूट सगळं निघालेलं आहे. आता तर नरेंद्र मोदींनी सोनं खरेदी करू नका, हे करू नका, ते करू नका जे सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मोठा ट्विस्ट आहे की नरेंद्र मोदी आता मंदिरांमध्ये जे काय दान शिल्लक आहे, सोनं शिल्लक आहे, पैसा शिल्लक आहे मंदिरांचा, त्याच्यावरती नजर नरेंद्र मोदींची गेलेली आहे. आणि तसं नरेंद्र मोदींचे जे सगळे TV चॅनल त्यांनी आता सुरुवात केलेली आहे की देवळांचा पैसा हा देशाच्या विकासासाठी येऊ शकतो का, मी आता त्याच्याकडे सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्ही उपाशी राहिला तरी देशभक्ती असं सांगितलं जातंय. म्हणजे लोकांच्या मनावरती बिंबवलं जातंय हिंदू 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 देशप्रेम असं बिंबवलं जातंय. आणि त्याच्यातून लोकांचं शोषण केलं जातंय, हेच याच्यातून दिसतंय. आणि अशाच कारणांमुळे आता लोक चिडलेत, वैतागलेत आणि लोक म्हणतायत की सरकार बरखास्त करा, अशी मागणी आता लोकांनी जोर लावून धरलेली आहे. त्याबाबत सगळे आंदोलन सुद्धा आता कुठं कुठं सुरू झालेले आहेत की सरकार बरखास्त करा. मग ते राज्याचं असू द्या, केंद्राचं असू द्या, भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथं जिथं असेल तिथलं सरकार बरखास्त करा. त्याचबरोबर बघा, पंजाबमध्ये मी परवाच एक व्हिडिओ टाकला होता की पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला ताणून लोकांनी मारलेला आहे.
म्हणजे ही फक्त सुरुवात आहे आणि ही अशीच सुरुवात आता देशभर होताना आपल्याला दिसते आणि सरकार सुद्धा लवकरात लवकर बरखास्त होईल हेच एकंदरीत आपल्याला याच्यातून दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.